आज आहे भोगी आणि भोगीला जी भाजी बनवतात त्याचीच तयारी आज सध्या माझी सुरू आहे. आणि या भाजीला आमच्याकडे आमटीची भाजी म्हणतात. आता या भाजीपासूनच बनवणार आहोत आपण सगळं काही. आमच्याकडे दुसरं काही नाही, म्हणजे ही भाजी आणि संक्रांतीच्या वाहनातलं साहित्य एवढंच टाकून घालतात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवतात आणि खूप चविष्टही लागते ही भाजी. तर चला मी तुम्हाला सांगते. अगोदर भाजी मी धुवून स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर आपण वाहनाचं साहित्य म्हणजे मी काढून घेतलं होतं साईडला अगोदर. आणि त्यानंतर ते हुरडा वगैरे मी भाजून काढून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य आणि भाजी कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून हे करून घ्यायचं आहे. मी आता साहित्यात सांगते तुम्हाला. हुरडा, पेरू, तीळ, घेवड्याची शेंग, ऊस आणि वांगं टाकलेलं आहे, गाजरसुद्धा होतं. आणि पाणी टाकून त्याच्यानुसार आपण 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाजीच्या मी. आणि इकडे आपण वाटणाची तयारी करतो आहे. वाटणामध्ये भाजलेल्या मिरच्या घेतलेत आणि त्यात लसूण नसल्यामुळे मी थोडीशी लसूणची पात आणि शेंगदाणे टाकले होते. त्याची क्लिप मी मिस केली आणि त्यानंतर स्मॅशरने ते सर्व वाटण आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घालून स्मॅश करून घेतलं. आणि आपण जे बाजूला काढलेलं पाणी होतं तेही त्यात टाकून घेतलं. त्याने एकदम फ्लेवर छान येतो. आणि इकडे फोडणीमध्ये पण जास्त काही नाही, फक्त जिरी आणि लसूण असेल तर लसूण किंवा लसूणची पातही चालेल, त्याने सुद्धा एकदम फ्लेवर खूप छान येतो. आणि इकडे आपण फोडणी दिलेली आहे. आणि मी या पद्धतीने म्हणजे जसं हे दिलं ना, फोडणी दिली ना, तशी तुम्ही दिली ना, एकदम अजून छान चव लागणार आहे. आणि आता 1-2 मिनिट झाकून ठेवून मी हे केलं होतं. आता नंतर सगळी भाजी टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकलं, वरतून मीठ टाकायचं आणि मीठ टाकून थोडा वेळ भाजी अशी उकळू द्यायची. आणि उकळी आल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर तुमच्याकडे कशी बनवतात किंवा काय नाव आहे नक्की कमेंटमध्ये सांगा.